नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार गॅप अप आणि गॅप डाऊन ज्यावेळेस मार्केटमध्ये ओपन होत आहे तर त्यावेळेस आपण कुठल्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरू शकतो। ओके, तर आपल्याला 15 मिनिटाचा टाइम फ्रेमवरती मी हे स्ट्रॅटेजी तुम्हाला दाखवणार आहे। बरेच जणांना काय वाटतं गॅप अप किंवा गॅप डाऊन म्हणजे काय असतं, तर इथं बघा थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काय, मार्केटचं आता क्लोजिंग झालेलं आहे। जे काय 28 तारखेचं इथं मार्केट आहे ते इथं क्लोज झालेलं आहे। क्लोज झाल्याबरोबर उद्या समजा जर मार्केट इथं ओपन झालं तर याला गॅप अप म्हणतात आणि इथं खाली जर ओपन झालं तर गॅप डाऊन म्हणतात। पण आपल्याला हे गॅप अप किंवा गॅप डाऊन बघायचं नाही आहे। तर आपल्याला काय बघायचं आहे, डे हायवरती एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायचं, जसं की तुम्हाला दाखवतोय। डे हाय इथं आहे, डे हाय, तर एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलं। आता डे लो, त्याला एक आपण काय करणार, इथं ट्रेंड लाईन ड्रॉ करणार। तुम्हाला समजलं असेल की डे हाय आणि डे लो कुठं असते। तर इथं बघा मार्केट ज्यावेळेस इथून चालू झालेलं आहे, 28 तारखेचं मार्केट म्हणतो, इथून चालू झालेलं आहे, तिथून मार्केट खाली असं पडलेलं आहे। तर हाय इथं बनवलं, दिवसाचा हाय आणि दिवसाचं लो इथं बनवलेलं आहे। ओके, आपल्याला दोन गोष्टी फोकस करायचं आहे, डे हाय आणि डे लो, म्हणजे दिवसाचं हाय आणि दिवसाचं लो, ते आपल्याला मार्क करायचं आहे। तर याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, गॅप अप म्हणजे दिवसाच्या हायचं गॅप अप। आता हे इथं पाठीमागचं तुम्हाला मार्केट दिसत असेल सपोज या ठिकाणी तुम्हाला, तर याचं एक्झाम्पल सोडून द्या, ह्याला बघू नका, आता पुढील मार्केटचा आपण विचार करूया। ओके, डे हाय आणि डे लोला आपण ज्यावेळेस मार्क करतोय त्यानंतरनं जर डे हायच्या वरती मार्केट ओपन झालं तर हे गॅप अप आपण धरणार, कारण की मार्केट इथं कालच्या आदल्या दिवसाचं डेचं हाय इथं आहे आणि त्यानंतरनं मध्ये इतका गॅप सोडलेला आहे, इथं बघू शकता। त्यानंतरनं मार्केट इथं ओपन झाल्यावरती ओके, तर डे हाय ज्यावेळेस अशा प्रकारे ओपन होतं आहे त्याच्यानंतरनं आपण टाईम फ्रेम 15 मिनिटाचं ठेवलेलं आहे। डे हाय अशा प्रकारे म्हणजे मार्केटच्या आदल्या दिवसाचं हायपेक्षा बी वरती ओपन झालं तर त्या कॅन्डलचं पूर्ण बनू द्या, ते कॅन्डल पूर्ण 15 मिनिटाचं कॅन्डल कंप्लीट बनू द्या। बनल्यानंतरनं त्या कॅन्डलचं आपण काय करणार, हायला मार्क करणार। एक मिनिट, त्या कॅन्डलचा हायला मार्क करणार, अजून थोडंसं मोठं घेतो याला म्हणजे तुम्हाला समजेल। त्या कॅन्डलचं हाय मार्क केलं, त्या कॅन्डलचं लो मार्क केलं, तर कारण की हे जे कॅन्डल आहे ते 15 मिनिटाचं आहे, कुठलं का असे नका कलर, ते मॅटर करत नाही आहे, हिरवा किंवा लाल। ओके, मार्केटमध्ये जर तो कॅन्डल इथून सुरुवात झाला आणि वरती जाऊन क्लोज केला तर तो हिरवा असेल, किंवा वरून सुरुवात केला असेल आणि खाली जाऊन क्लोज केला असेल तर तो लाल असू शकतो। ओके, तर असं मार्केटच्या आदल्या दिवसाचं हायपेक्षाही वरती ओपन झालं मार्केट आणि ते कॅन्डल एक 15 मिनिटाचं कंप्लीट बनला, तर त्यानंतरनं तो कॅन्डलचं हाय जर ब्रेक करत असेल तर आपण काय करणार, निश्चितच इथं सी बाय करणार, म्हणजे कॉल बाय करायचं आपल्याला। आणि जर तो कॅन्डलचा लो जर ब्रेक करत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, पी बाय करायचं आहे, म्हणजे पुट बाय करायचं आहे। आता याच्या पाठीमागचं एस एल सांगतो तुम्हाला मी आणि टार्गेट पण सांगतोय। जर हायवरती एंट्री केलं म्हणजे वरच्या साईडला ब्रेक केलं, इथं मार्केट जर वरच्या साईडला ब्रेक केलं या ठिकाणी, ओके, तर आपली एंट्री कुठं असणार, इथं असणार कॉल साईडला, आणि एस एल असणार ह्या कॅन्डलच्या लोवरती। आणि हो, तो कॅन्डल जर खूप मोठा असेल तर एस एल आपण इथं अर्ध्यात लावू शकतोय, अर्ध्यात लावू शकतोय म्हणतोय मी तुम्हाला। पुन्हा एकदा नीट सविस्तर बघूया आपण। डे हायच्या वरती मार्केट ओपन झालेलं आहे, या ठिकाणी ओपन झाल्याबरोबर त्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क केलं, त्यानंतरनं वरती जर ब्रेक केलं तर आपली एंट्री इथं कॉलमध्ये असणार आहे, एस एल आपण इथं लावणार। जर कॅन्डल खूप मोठा असेल, तुम्हाला परवडत नसणार, तर कॅन्डलच्या सेंटरला आपण एस एल लावू शकतोय। अशा प्रकारचा एस एल सांगितलेलं। टार्गेट केवढं घ्यायचं आहे, हे जे मधलं कालच्या मार्केटच्या हाय आणि आजच्या मार्केटचं लोपासून जे गॅप दिसतं आहे तुम्हाला, जे इथलं गॅप दिसतं आहे, तर ते गॅप जेवढं आहे तेवढं वरती आपण टार्गेट घेऊ शकतो। आता जर बघा इथं एवढं गॅप आहे तर वरती सेम एवढं आपण टार्गेट घ्यायचं आहे। आणि एस एल तर तुम्हाला सांगितलेलंच आहे, हाय ब्रेक केल्यावर ह्या कॅन्डलच्या लोवरती एस एल। आणि आता जर समजा त्याच कॅन्डलच्या
लोवरती ब्रेक केलं मार्केट, तर आपण इथं काय करणार, इथं एंट्री करणार. कशामध्ये? PE पुट साईडला एंट्री करणार. SL त्या कॅन्डलच्या हायवरती. जर SL खूप मोठा असेल, कॅन्डल खूप मोठा असेल, तर प्रयत्न करा त्या कॅन्डलच्या सेंटरला आपल्याला जेवढं परवडतं आहे तेवढं आपण SL तिथं प्लेस करू शकताय. पण SL मात्र नक्कीच प्लेस करायचं आहे. ओके, SL मात्र नक्कीच प्लेस करायचं आहे. आणि खाली टार्गेट किती घ्यायचं आहे? जे तुम्हाला इथं दिसतंय टार्गेट की एवढं इथं गॅप, तर ते गॅपमधलं टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचं. कालच्या हायपर्यंत आलं मार्केट, तर या ठिकाणी आपलं टार्गेट कंप्लीट झालं म्हणायचं. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय होऊ शकतं ते सांगतो मी. मार्केट वर जाऊ शकतं की खाली जाऊ शकतं ते आपण बघूया. मार्केट जर समजा डाऊन ट्रेंडमध्ये असेल, आता सध्या अप ट्रेंडमध्ये असेल, तर मार्केट शक्यतो चान्सेस वरती ओपन होतं. म्हणजे वरती जर ब्रेक केलं तर वरतीच जाणार, कारण मार्केट कसं आहे अप ट्रेंडलाच आहे, म्हणून मार्केट कसं अशा प्रकारचं वरतीच जाणार. ओके नाही. आणि जर खाली असेल आणि मार्केटला वरती पण जायचं असेल, अप ट्रेंड पण असेल, पण कदाचित असं पण करू शकतं खाली येणार आणि इथं ह्याला एक सपोर्ट घेणार, त्यानंतर पुन्हा इथून वरती जायचं पण प्रयत्न करणार अशा प्रकारचं. ओके, मार्केट जर अप ट्रेंड असेल तर प्रयत्न करा फक्त कॉल साईडचे ट्रेड घेण्याचे. आता हे एक्झाम्पल आपण खालच्या साईडला बघूया. कॉल आपण पुट दाखवलं आहे काल कॉल आणि पुट इथं वरच्या साईडला गॅपअपमध्ये दाखवलेलं आहे. आता सेम इथं काय करायचं आहे, मार्केट जर समजा या ठिकाणी गॅपडाऊन ओपन झाला. गॅपडाऊन ओपन म्हणजे कसं आहे, कालच्या मार्केटचं जे क्लोजिंग पॉईंट आहे त्याच्यापेक्षाही खाली मार्केट इथं ओपन झालं. ह्या कॅन्डलला कंप्लीट बनवून द्यायचं 15 मिनटाचं, आणि याचं हाय मार्क केलं, याच कॅन्डलचं लो पण मार्क केलं आपण. ओके, एक मिनिट, ह्याला थोडंसं आपण इकडे घेऊया. आता बघा खाली मार्केटमध्ये हा कॅन्डल इथं ओपन झाला आहे. त्या कॅन्डलचा हायला मार्क करणार आपण, त्या कॅन्डलच्या लोला पण मार्क करणार. आणि जर समजा त्या कॅन्डलचं खालचं लो ब्रेक केलं तर आपण काय करणार, इथं पुटमध्ये एंट्री. त्या कॅन्डलच्या हायवरती SL खूप मोठा, कॅन्डल खूप मोठा असेल तर त्या कॅन्डलच्या सेंटरमध्ये SL लावणार. टार्गेट किती घ्यायचं आहे, SL सांगितलं. टार्गेट किती घ्यायचं आहे की ह्याच्यामधलं तुम्हाला स्पेस दिसतं आहे तुम्हाला गॅप, जसं की कालच्या मार्केटचं लो पॉईंट आणि आजच्या मार्केटचं जे हाय पॉईंट आहे, म्हणजे जे पहिलं कॅन्डलचं हाय आहे, ते दोन्हीमधलं जे गॅप दिसतं तुम्हाला या ठिकाणी, तर ते गॅप तुम्हाला काय करायचं आहे, टार्गेट म्हणून सेट करायचं आहे. आणि जर मार्केटमध्ये ह्या कॅन्डलचं लो खालच्या साईडला ब्रेक केलं, खाली आपण पुट घेतलं, तर हे वरचं टार्गेट जे दिसतं तुम्हाला सेम खालच्या ठिकाणी तुम्हाला टार्गेट घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये पण सेम, जर मार्केट डाऊन ट्रेंड असेल तर चान्स आहे याला खाली जर ब्रेक केलं तर पुट साईडलाच जाईल, आणि खाली जायचं पण असेल आणि तरी पण मार्केट इथं वर जात असेल तर असं पण होऊ शकतं, वरती जाणार. या कालच्या लोला मार्केट एक रेजिस्टन्स फेस करणार, तिथून पुन्हा मार्केट डाऊन साईडला मुवमेंट, म्हणजे अशा प्रकारे पण मार्केट जाऊ शकतं. तर हे कॉल आणि पुट साईडचं दोन्ही पण तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक एक्झाम्पल म्हणून आपण इथं काय करूया, इथं हे बघूया, प्रॅक्टिकली बघूया पण चार्टवरती. कसं आहे ऑनलाईन, म्हणजे बरेच जण म्हणतात की कमेंट येऊ लागलेत की सर लाईव्ह ट्रेड दाखवा म्हणून. कसं आहे लाईव्ह ट्रेडची परमिशन नाही आहे, तसं ऑथेंटिकेशन म्हणजे आपल्याला हे दिलेलं नाही आहे, तसं परमिशन दिलेलं नाही आहे, म्हणून ते दाखवू शकत नाही आहे. सेबीच्या रूलच्या विरोधात होऊ शकतं. मग आपण तसल्या कुठल्याही प्रकारचा सल्ला किंवा शिफारस देत नाही ज्याच्यामुळे तुम्हाला लॉस होण्याचं कारण आम्ही बनू शकू. असं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला आम्ही सल्ला देत नाही आहे. आमचे व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पज, एक प्रकारचं तुम्हाला आयडिया निर्माण करून देण्याचं काम करतो आहे आम्ही. बाकी तुमची मर्जी आणि तुमची स्वतःचीच जबाबदारी असणार. ट्रेडिंग करताना आम्ही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फोर्स करणार नाही की तुम्ही ट्रेडिंग करावं म्हणून. ओके, तुमची मर्जी आणि तुमची जबाबदारी. चला विषयाकडे वळूया. येतं कालचं मार्केट या ठिकाणी दिसतं तुम्हाला. आपण काय करूया, कालच्या मार्केटच्या हायला आपण एक प्रकारचं एक हायला, डेचा हायला आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलं. डे लोला पण आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करूया. डे लो कुठं आहे, इथं आहे, हे लाल कलरचं. थोडक्यात दाखवतो तुम्हाला समजेल. आता बघा, हे 27 तारखेचं मार्केट कुठून सुरू झालेलं आहे, तर या लाल कलरच्या कॅन्डलपासून
इथपर्यंत गेलेला आहे, डेचा हाय बनवला तिथं. आणि लो कुठं बनवलं आहे, शेवटीला मार्केटच्या इथं लो बनवलेला आहे. हे जे कॅन्डल दिसतं आहे हे 25 तारखेचं आहे. नीट लक्ष द्या, बरेच जण ह्या कॅन्डलकडे पण फोकस करतील. तर ते 25 तारखेचं कॅन्डल आहे, डे हाय आणि डे लो इथं आहे. तर त्याला आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केलं वरून आणि खालून दोन्हीकडनं ट्रेंड लाईन ड्रॉ केलं. ओके, ड्रॉ केल्यानंतर मार्केट काय झालं, गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन म्हणजे काय, कालच्या पण लोपेक्षा पण खाली मार्केट ओपन झालं. आणि जसं तुम्हाला म्हणलं इथं मी सेम तशाच प्रकारे आपण काय करणार, इथं 15 मिनटाचं हे कॅन्डल पूर्ण बनवून दिलं. इथं बघताय वरती तुम्ही टायमिंग 15 मिनटाचं आहे. तर हे कॅन्डल 15 मिनटाचं आहे. पूर्ण बनल्यावर त्याचं हाय मार्क केलं, त्या कॅन्डलचं हाय मार्क केलं, त्या कॅन्डलचं लो मार्क केलं. ओके, आणि इथं कॅन्डलच्या खाली लोला ब्रेक केलं. मग आपलं एंट्री काय होणार, पुट डायरेक्शनला एंट्री होणार. मग त्याच कॅन्डलच्या हायवरती एस एल, कॅन्डल खूप मोठा असेल तर मधी लावा एस एल आणि टार्गेट बघू शकताय. आणि बरेच जण वाटेल की इथं ज्या वेळेस मी हा व्हिडिओ बनवतो त्यावेळेस मार्केटचा ट्रेंड हा डाऊन साईडला पडत आहे. ओके, मार्केट क्रॅश होत आहे म्हणून तुम्ही दाखवताय का, कसं आहे हे सध्याला दाखवतोय म्हणून मार्केट क्रॅश पडतंय म्हणून नाही आहे. तर तुम्हाला अशा प्रकारचं सेटअप जेव्हा बनेल तेव्हाच तुम्हाला ह्या सेटअपचा वापर करायचा आहे तुमच्या मर्जीने. ओके, मी म्हणतोय म्हणून काय तसंच होणार मार्केट असं मी मुळीच म्हणणार नाही. तुम्हाला जेव्हा हा सेटअप बनेल त्यावेळेस तुम्ही ह्या सेटअपचा वापर करू शकता तुमच्या मर्जीने, अन्यथा सोडू शकताय. कुणी तुम्हाला फोर्स करणार नाही आहे. आता हे आपण थोडंसं अजून एक एक्झाम्पल इथं अगोदरच्या मार्केटमध्ये इथे एक लावला आपण कुठल्या 21 तारखेच्या, इथं बघू शकता तुम्ही 21 तारखेचं मार्केट. 21 तारखेचं मार्केटचं हे कॅन्डलचं थोडंसं चुकलं आपलं. तर 21 तारखेचं इथं आहे, हे हिरवा कलरचं हाय आणि इथं खाली लो आहे. तर मार्केट काय केलं, इथं पण सेम खालच्या साईडला इथं ब्रेक केलं आहे, गॅप डाऊन ओपन दिलं आहे. त्या कॅन्डलचं हाय बघू शकता आणि त्या कॅन्डलचं लो, आणि त्याला तोडून मार्केटनं इथं खाली आलेलं आहे. त्यानंतरनं मार्केट कसं गेलं, त्या कॅन्डलपासून खाली गेलं आहे, वरती जाऊन खाली असं प्राइस ॲक्शन करत डाऊन साईडलाच गेलेलं आहे. म्हणजे एकूण तुम्हाला इथं पण टार्गेट तशाच प्रकारे दिलेलं आहे. किंवा तुम्ही टार्गेट तुमच्या मर्जीनं पण सेट करू शकता. किंवा तुम्ही 15 दिवस हा बॅक टेस्टिंग पेपर ट्रेड केला तर तुम्हाला याच्यामध्ये किती ॲक्युरेसी आहे ते पण समजेल. आणि त्यानुसार तुम्ही टार्गेट किंवा एस एल म्हणून तुम्ही तुमच्या मर्जीनं पण तुम्हाला जसं म्हणजे समजेल त्या गोष्टी तुमच्या अनुभवानुसार तुम्ही टार्गेट एस एल पण सेट करू शकताय. ओके, तर अशा प्रकारचं तुम्ही स्ट्रॅटेजीचा सध्याला तरी अभ्यास करा. गॅप अप गॅप डाऊन म्हणजे तुम्हाला कळालं असेल की मी डायरेक्ट डे हाय आणि डे लोचं गॅप अप किंवा गॅप डाऊन अशा प्रकारे तुम्हाला सांगितलेलं आहे. असं नाही की क्लोजिंगचं गॅप अप किंवा गॅप डाऊन. ओके, तो सेटअप जेव्हा बनेल तेव्हाच तुम्ही ह्या सेटअपचा वापर करू शकता. असं नाही की दररोज तुम्हाला आदल्या दिवशीच्या मार्केटपासून गॅप अपच्या वरती हे होईल असं नाही आहे. आता एक एक्झाम्पल इथे एक घेऊया आपण. इथे एक मार्केटचं किती तारखेचं, 25 तारखेच्या मार्केटचं 1 फेब्रुवारीचं आहे. एक मिनिट, इथं काय केलं 1 फेब्रुवारीचं. अजून एक ह्याचं लो पण ड्रॉ करूया, लो. ओके, आता बघा इथं 3 फेब्रुवारीचं आहे. तर इथं 3 फेब्रुवारीच्या मार्केटमध्ये आपण काय केलं, डे हायला पण मार्क केलं, डे लोला पण मार्क केलं. मार्केटवरती ओपन झालं आहे सेम. ओके, इथं ओपन झालं आहे तुम्हाला दिसतं आहे. ओपन नंतर मार्केटचं आपण काय केलं, त्या कॅन्डलचं 15 मिनटाच्या हायवरती आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केलं आहे. जसं इथं बघताय तुम्ही त्या मार्केटचं ट्रेंड लाईन ड्रॉ केलं आहे. एक हाय आणि एक लोला आपण काय केलं, मार्क केलं आहे. 15 मिनटाचं कॅन्डल आहे. तर त्यानंतर वरती ब्रेक झालं आहे. ब्रेक झाल्यावर एंट्री, त्यानंतर मग थोडंच वरती जाऊन मार्केट पुन्हा खाली आलं, आपल्या एस एल उडवून टाकलेलं आहे. आणि एस एल उडवल्यानंतरनं मार्केट काय केलं आहे, पुन्हा तेच काम केलं आहे ज्याला ते करायचं होतं म्हणून मार्केट वरच गेलं आहे. म्हणजे आपलं काय केलं आहे, इथं आपण लो हाय मार्क केल्यावर वरती गेलं म्हणून आपण इथं एंट्री करणार कॉल साईडमध्ये. ओके, कॉल साईडला एंट्री केल्यानंतरनं मार्केट काय केलं, आपल्या एस एल खाण्यासाठी म्हणून या ठिकाणी खाली आलं, फिरून एस एल खाल्लं, पुन्हा अपसाईडचं मुवमेंट केलेलं आहे. कधी कधी एस एल पण मार्केट खातं आहे. कुठली विदाऊट एस एलची कुठली आजपर्यंत स्ट्रॅटेजी बनलेली नाही किंवा कुठला वेल ट्रेडर पण तसल्या प्रकारचं स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगू शकणार नाही. म्हणून तर आम्ही काय म्हणतो, तुम्हाला फक्त एक आयडिया
जनरेट करू देतो. आयडिया म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे की असं पण घडू शकतं, ह्याच्यामध्ये आपण काय फरक करू शकतो आहे का, काय बदल करू शकतो आहे का. तर अशा प्रकारचं मार्केटचं तुम्ही ॲनालिसिस करून समजून घेऊन तुम्ही जर शिकलात या गोष्टी, आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, त्यामध्ये तुम्ही जर क्वचित गोष्टी बघितल्या, सपोर्ट रेजिस्टन्स बघितलं खास करून, ओके. त्यामध्ये काय मेन बेसिक पॉईंट सांगतो तुम्हाला. तुम्ही जर बघितलं सपोर्ट रेजिस्टन्स बघायचं, ओके. तर इथं समोर जे असतं आहे ते सायकोलॉजिकल नंबर, ओके, म्हणजे RF नंबर म्हणतात किंवा सायकोलॉजिकल नंबर. RF म्हणजे राऊंड फिगर नंबर, म्हणजे जसं की निफ्टीमध्ये 50-50 पॉईंटचे जिथं जिथं येतात ना, तर त्या ठिकाणी मार्केट काय करतं, रिॲक्ट करत असतं. सपोर्ट रेजिस्टन्स, RF नंबर किंवा चार्ट पॅटर्न म्हणा किंवा कॅन्डल स्टिक पॅटर्न म्हणा, अशा काही मोजक्या गोष्टी, किंवा तुम्ही NSEचं वेबसाईटवर पण बघू शकता तुम्ही, म्हणजे डाटा काय दाखवतं आहे, ओके. तर अशा प्रकारच्या तुम्ही गोष्टी बघून त्या म्हणजे म्हणजे बघून तुम्हाला समजेल की ह्या सगळ्या गोष्टीवरून सपोर्ट रेजिस्टन्स कॅन्डलचं ब्रेक करणं, ह्या सगळ्यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता. त्यासाठी हे प्रत्येक गोष्टीचा नॉलेजेबल सुस्पष्ट मराठी भाषेमध्ये आपल्या चॅनलवरती अवेलेबल केलेत व्हिडिओज. तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच त्या चॅनलवरती, आपल्या चॅनलवरती व्हिजिट करून जे बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघून त्याच्यातनं काहीतरी माहितीचं ज्ञान गोळा करू शकताय. आणि या ट्रेडिंगमध्ये तुम्ही एक सक्सेस होण्याचं, एक अचिव्हमेंट करण्याचं एक चांगलंच हे करू शकताय, आपल्यामध्ये बदल घडवू शकताय, अशी मी अपेक्षा करून भेटतोय तुम्हाला मी एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल ट्रेडिंग विथ RK सोबत. चला भेटूया पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.